की सुत हनुमान की गणपति महादेव की जय सब संतन की सनातन हिंदू धर्म की जय माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की वीर छत्रपति संभाजी महाराज की पार्वती पते पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या शोभायात्रेच्या पूजन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आजचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार मायाताई उनाते, आमदार विकासजी ठाकरे, या ठिकाणी या आयोजन समितीचे प्रमुख असलेले शिवानीताई दाणी, रवीजी वाघमारे, राजीवजी काळेले, सतीशजी डागोर, विनयजी दाणी, योगेशजी पाचपूर, धनश्री देशपांडे, अनिरुद्ध पालकर, परिणिता फुके, लोकेश अष्टमकर, ॲडव्होकेट आनंद परसुरे, नरेश बर्डे, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे सर्व विश्वस्त, या ठिकाणी उपस्थित सर्व रामभक्त भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना रामनवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव प्राप्त होत राहो अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आपल्या जीवनाचा आदर्श आहेत. समाजामध्ये सर्व प्रकारच्या आदर्शांना प्रस्थापित करण्याचं काम हे प्रभू श्रीरामांनी केलंय. समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार करून आपल्याला सत्याचा विजय मिळवता येतो हे आपल्याला शिकवणारे प्रभू श्रीराम आहेत. आणि समाजामध्ये समता असली पाहिजे हे सांगणारे देखील प्रभू श्रीराम आहेत. आणि म्हणून शतकानुशतक श्री रामनवमी आपण साजरी करतो. आणि मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये 2 शोभायात्रा, एक पोद्दारेश्वर राम मंदिराची आणि दुसरी आपली पश्चिम नागपूर नागरिक संघाची वर्षानुवर्ष या ठिकाणी या शोभायात्रा निघतात. समाजातले सगळ्या स्तरातले जातीपंथाचे धर्माचे लोक या शोभायात्रेचं स्वागत करतात. संपूर्ण नागपूर राममय असतं आणि खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी जय जयकार करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळते. मी पुन्हा एकदा आपल्या या आयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करेन, आपल्याला शुभेच्छा देईन. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत राहावं अशा प्रकारची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद सर. यानंतर थोड्या शुभेच्छा देण्यासाठी मी माननीय नितीनजी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मंचावर उपस्थित या सर्व अतिथींची नावं घेतली. ती सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित रामभक्त बांधवांनो आणि बहिणींनो, अनेक वर्षापासून आपण अतिशय ऐतिहासिक अशी ही रामजन्म शोभायात्रा काढतो. दरवर्षी अतिशय उत्साहाने लोक त्याचं स्वागत करतात आणि प्रभू रामचंद्राच्या प्रती जी भावना आहे, जी श्रद्धा आहे ती व्यक्त करतात. येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं जीवन सुखमय हो, मंगलमय हो अशी मी प्रभू रामचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या शोभायात्रेत भाग घेणाऱ्या सर्व रामभक्त बंधूंना आणि भगिनींना मनापासून धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद.